ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो, आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश. महर्षी दयानंद सरस्वती यांचा हा अमूल्य अनमोल ग्रंथ, जो आपल्या भावी पिढींना मतपरिवर्तन अर्थात धर्म परिवर्तन करण्यापासून वाचवणारा हा प्रखर क्रांतिकारी ग्रंथ आहे. तर आपण बघत आहोत या सत्यार्थ प्रकाशमधील ईश्वर नाम व्याख्या की स्वामी दयानंद सरस्वतींनी वेदांमध्ये ईश्वराची जी अनेक नावं दिलेली आहेत त्या नावांची अर्थासहित त्यांनी स्पष्टीकरण केलेले आहे की बाबा ईश्वराचे नाव अग्नी का आहे, ओम का आहे, त्याच्यानंतर चंद्र का आहे, सूर्य का आहे, अग्नी का आहे, गणेश का आहे, गणपती का आहे, शंकर काय आहे, शिव का आहे, महेश का आहे, या सर्व शब्दांचे अर्थ स्वामीजींनी ते वेदानुसार स्पष्ट केलेले आहेत. तर आपण ते बघत आहोत. ईश्वर नाम व्याख्या सत्यार्थ प्रकाश. तर मागील व्हिडिओमध्ये आपण आलो होतो असं मंत्रार्थापर्यंत. ठीक है, तर हा भाग 2. ओम खम ब्रह्मा. आता देखिए, वेदों में ऐसे ऐसे प्रकरणों में ओम आदि परमेश्वर के नाम है. म्हणजे ओम जे ईश्वराचे प्रमुख नाव आहे त्याची इतर नावं प्रकरणानुसार कसे कसे आहेत ते आता आपण बघूया. तर छांदोग्य उपनिषदमध्ये ओम ओमेत्ते तदक्षर मुद्गीत मुपासित. त्यानंतर मांडुक्य उपनिषदमध्ये ओमित्तेदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम. त्यानंतर कठोपनिषदमध्ये वल्लीमध्ये ओम सर्व वेदा यत्पदमामनन्ति तपांसी सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेन ब्रवीम्यो मित्ते तत्. त्यानंतर मनुस्मृती अध्याय 12 आणि श्लोक संख्या 122-23 मध्ये काय सांगतायत? ओम प्रशासितारं सर्वेषा मनीयां समनोरपि रुक्माभं स्वप्नधिगम्यं विद्यात्तं पुरुषं परमम् एतमग्निं वदन्ते के मनुमन्ये प्रजापतिम् इंद्रमेके परे प्राणम परे ब्रह्म शाश्वतं. त्यानंतर कैवल्य उपनिषदामध्ये ओम स ब्रह्मा स विष्णु स रुद्रस्य शिवस्सोक्षरस्य परमः स्वराट स इंद्रस्य कालाग्निस्य चंद्रमः. त्यानंतर ऋग्वेदामध्ये प्रथम मंडलामध्ये सूक्त 164 आणि मंत्र संख्या 46 मध्ये काय सांगितलं की ओम इंद्रम मित्रम वरुणमग्निमाहुर तो दिव्यस्य सुपर्णो गुरुत्मान एकम सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु. त्यानंतर यजुर्वेद अध्याय 13 मध्ये मंत्र संख्या 18 ओम भूरसी भूमिरस्य दीतिरसी विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री पृथ्वीं यच्छ पृथ्वीं द्रुह्ण पृथ्वीं माहिंसिः. त्यानंतर सामवेद प्रपाठक 7 त्रिग 8 मंत्र संख्या 2 ओम इंद्रमन्नारोदसी प्रपथच्छव इंद्रः सूर्य मरोचयत इंद्रेह विश्वा भुवनानि ये मिरे इंद्रे स्वानास इंदवः. त्यानंतर अथर्ववेद कांड 11 प्रपाठक 24 अध्याय 2 मंत्र संख्या 8 मध्ये ओम प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वशे यो भूतः सर्वस्येश्वरो यस्मिन् सर्वप्रतिष्ठितम्. आता यहाँ इन प्रमाणों के लिखने में तात्पर्य यही है कि जो ऐसे प्रमाणों में ओंकार आदि नामों से परमात्मा का ग्रहण होता है लिख आए हैं तथा परमेश्वर का कोई भी नाम अनर्थक बिल्कुल नहीं है. जैसे लोक में दरिद्री आदि के धनपति आदि नाम होते हैं, इससे यह सिद्ध हुआ कि कहीं गौणिक कहीं कार्मिक और कहीं स्वाभाविक अर्थों के वाचक है. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव धनपती आहे परंतु तो दरिद्री असतो, नाही का. म्हणजे नाव असं याप्रमाणे असू शकत नाही की जसं त्याचं नाव धनपती आहे तर तो धनपतीच असेल, त्याच्याकडे अपार धनसंपदा असेल. ठीक आहे, असं होऊ शकतं का? तर नाही. तर नाव कोणाचं कसंही असू शकतं परंतु ते अनर्थक नाही आहे. परंतु ईश्वराच्या नामांमध्ये तसे नसते, कारण परमेश्वराची जी नामे आहेत त्याचे गुणकर्म आणि स्वभाव हे दर्शवतात. ते नाव त्या ईश्वराचे गुणकर्म आणि स्वभाव दर्शवतात. ठीक आहे, त्याची कर्मही दाखवतात ईश्वराची आणि त्यांचा ईश्वराचा स्वभावही दाखवतात. म्हणून त्यांच्या नामांचे जे गौणिक, कार्मिक आणि स्वाभाविक असे 3 भेद आहेत. आता ओम खम ब्रह्म ही 3 नावे परमेश्वराचे 3 गुण दर्शवतात. जसे रक्षण करणारा ओम जाणावा, ओम खम ब्रह्मचा अर्थ बरं का.
काय जाणावा? रक्षण करणारा जाणावा कोण? ओम. तर आकाशमेव व्यापकमत्वात खम म्हणजे आकाशमार्गे सर्व व्यापक जो आहे म्हणून त्याला खम असे म्हणतात. खम असे नाव आहे. ठीक आहे. तर सर्वभ्यो बृहत्वात ब्रह्मा म्हणजे सर्वाहून तो थोर आहे म्हणून त्याला ब्रह्मा असे म्हणतात. याप्रमाणे ही 3 नावे परमेश्वराची वाचक आहेत. ठीक आहे. तर ओम हे त्याचे नाव आहे व जो अक्षरम म्हणजे कधीही नाश पावत नाही त्या परमेश्वराचीच सर्वांनी उपासना करणे योग्य आहे. ठीक है. आता सब वेदादि शास्त्रों में परमेश्वर का प्रधान और निज नाम ओम को कहा है और अन्य सब नाम गौनिक है. सर्व नाव गुणानुसार है परंतु प्रमुख नाव ओम है. ठीक है. तो सर्व वेदा क्योंकि सब वेद सब धर्मानुष्ठान रूप तपश्चरण जिसका कथन और मान्य करते हैं और जिसकी प्राप्ति की इच्छा करके ब्रह्मचर्य श्रम करते हैं उसका नाम ओम है. म्हणजे 4ही वेद ज्याचे वर्णन करीत आहेत. धर्मानुष्ठान रूपी तप हे ज्याच्यासाठी आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी हे ब्रह्मचर्याचे पालन करतात ऋषी मुनी आपल्यासारखे साधारण माणसंही त्या करतात त्या परमेश्वराचे नाव काय आहे? ओम आहे. तो जो सर्वांना शिक्षा देणारा आहे आणि सूक्ष्माहूनही सूक्ष्म असल्या कारणामुळे ज्याचे ज्ञान समाधीतील प्रज्ञेनेच होते त्यालाच परमपुरुष असे म्हणतात. सुप्रकाशक असल्यामुळे अग्नी, विज्ञान स्वरूप असल्यामुळे मनु, सर्वांचा पालन करणारा व परम ऐश्वर्यवान असल्यामुळे इंद्र, सर्वांच्या जीवनाला आधारभूत असल्यामुळे प्राण व निरंतर सर्वव्यापक असल्यामुळे ब्रह्म अशी नावे त्या परमेश्वराला आहेत. ठीक आहे. पुढे बघूया. स ब्रह्मा स विष्णु म्हणजे सब जगत के बनाने से ब्रह्मा म्हणजे सर्व जगताचा रचयिता असल्या कारणामुळे हा त्याचा प्रमुख गुण असल्यामुळे त्याला ब्रह्मा असे म्हणतात. कुठल्याही प्रकारचा 3-4 मुखांचा जो आपल्याला चित्रामध्ये दाखवलेला आहे तो काल्पनिक ब्रह्मा अजिबात नाही. ठीक आहे. समजलं श्रोतेगण हो? ब्रह्मा शब्दाचा अर्थ आहे का हा ईश्वराचा प्रमुख गुण आहे ब्रह्मा, म्हणून त्याला म्हणजे तो निर्माण करता असल्या कारणामुळे म्हणजे त्याचं निर्माण करण्याचा त्याचा प्रमुख गुण असल्यामुळे त्याला आपण ब्रह्मा असे संबोधलं जातं. ठीक आहे. म्हणजे प्रमुख नावापैकी एक नाव ब्रह्मा. तर सर्वत्र व्यापक असल्या कारणामुळे त्याला विष्णू म्हणतात. ठीक आहे. सर्वत्र व्यापक म्हणजे कुठं? या सर्व आकाशवत म्हणजे ही सर्व जी सृष्टी आहे ही सर्व काही त्याच्यामध्ये सामावलेली आहे आणि ओम जे व्हायब्रेशन आहे जे कंपन आहे ते ब्रह्मांडाला व्यापून टाकलेलं आहे ज्याने आणि त्याच्यामध्ये आपण निवास करतो आहोत. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. आपण पृथ्वी या सृष्टीच्या बाहेर नाही किंवा परमेश्वर आपल्यापासून लांब नाही दूर नाही, तो आपल्यातच आहे ना आपण त्याच्यात आहोत. ठीक आहे. फक्त आपण कर्मानुसार आपण आपले दंड भोगतो. ठीक आहे. तर सर्वत्र व्यापक असल्या कारणाने विष्णू म्हणजेच तो सर्वांचा पालन पोषण करणारा आहे. ठीक आहे. म्हणून त्याला विष्णू असे म्हणतात. तर दुष्टांना दंड देणारा आणि त्यांना रडवणारा असल्या कारणामुळे त्याला रुद्र असे म्हणतात. मंगलमय आणि सर्वांचे कल्याण करता असल्या कारणामुळे त्याला शिव असे म्हणतात. आता आपण जो शिव बघतो जे ॲक्च्युली ते शंकर आहेत, शंकर आणि पार्वती. ठीक आहे. त्यांना शिव म्हटलं जातं. आपले म्हणजे एक धारणा झालेली आहे. परंतु हे जे शिव आणि शंकर आहेत तर शिव हा ईश्वराचा प्रमुख गुण आहे. 3 गुणांपैकी कोणता? 3 गुण ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे ईश्वराचे 3 प्रमुख गुण आहेत. म्हणजे ब्रह्मा म्हणजे निर्माण करण्याचा प्रमुख गुण त्याच्यामध्ये आहे, विष्णू म्हणजे पालन पोषण करण्याचा आणि सर्वत्र व्यापक असल्याचा गुण त्याच्यात असल्या कारणामुळे त्याला विष्णू असे म्हणतात. आणि शिव म्हणजे सर्वांचं मनुष्यांचं अर्थात सर्व प्राणीमात्रांचं कल्याण करणारा असल्या कारणामुळे त्याला शिव असे म्हणतात. तर कल्याण कोणतं करतो? अर्थात मोक्ष देणारा असल्या कारणामुळे हा त्याचा प्रमुख गुण असल्या कारणामुळे म्हणून त्याला शिव असे म्हणतात. ठीक आहे. तर आणि मंगल करणारा, मंगल काय? मंगलमय म्हणजेच कल्याण करणारा म्हणजेच काय? मोक्ष देणारा हा शिव हा ईश्वराचा प्रमुख गुण आहे. ईश्वर कोण? ओम. ठीक आहे. याचा 3 प्रमुख गुण आहेत ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ठीक आहे. हे त्याचे प्रमुख गुणवाचक नावं आहेत.
तर ह्या सर्वमश्नुते न क्षरती न विनश्यती तदक्षरम ह्या स्वयं राजते सस्वराट योग्निरीव कालहा कलयिता प्रलयकर्ता स कालाग्निरीश्वर हा अक्षर जो सर्वत्र व्याप्त आहे, अविनाशी आहे, स्वयंप्रकाश स्वरूप आहे आणि प्रलयामध्ये सर्वांचा काळ बनणारा तो आहे. म्हणजे काळाचाही काळ आहे तो कोण? ईश्वर ओम. म्हणून त्या ईश्वराचे नाव कालाग्नी असेही आहे. तर हे सर्व नाव गौणिक गुणानुसार आहे. ठीक आहे. परंतु 3 प्रमुख गुण आपण काय बघितले? ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ठीक आहे. म्हणजे त्याला रुद्रही म्हणतात. म्हणजे पालन कल्याण करणाराही आणि ताडना देणाराही. ठीक आहे. शिक्षादंड देणाराही असल्या कारणामुळे त्याला रुद्रही म्हणतात. ठीक आहे. तर ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे ओम ईश्वराचे प्रमुख 3 गुणवाचक नावं आहेत. ठीक आहे. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढील शब्दांचे ईश्वर नावाच्या पुढील व्याख्या. ओम नमस्ते.